लॉस झाला होता पूर्णपणे. तिसऱ्या चौथ्या यष्ट्यांवर येऊन फटका मारण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने, मात्र पहिल्याच चेंडूवर एक अयशस्वी प्रयत्न फलंदाजाचा. चेंडू डॉट निघून जातोय. चांगली सुरुवात मिळाली दीपा मात्रे याला, चांगली सुरुवात सचिन स्पोर्ट पूर्ण संघाला मिळते. इथे मात्र ब्लॉकहॉल मध्ये चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये व्यवस्थित आलेला नाही. स्वतः यष्टीरक्षक हेमंत मिटकर चेंडूला फील्ड करतोय. धाव मिळेल फक्त एक. एका धावने श्रीगणेश होतोय मिरस्पोर्ट भरोडी संघाचा. बिनबाद एक. नवीन 40+ फॉर्मॅट मधील हा महत्वाचा सामना आपण पाहतायत. सचिन स्पोर्ट पूर्णा विरुद्ध मिरस्पोर्ट भरोडी. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना. दोन्ही संघांनी एक एक विजय संपादन केलेला आहे. इथे मात्र प्रहार केलेला आहे चेंडूवर. लॉंग ऑन सीमारेषेवर चेंडू यस सीमारेषेच्या बाहेर जाईल. 6 धावांसाठी वैती सरांचा इशारा येतोय. हा एक अप्रतिम षटकार. पुढे या दोन बलाढ्य संघामध्ये होणार आहे. यस पुढचा चेंडू आपण बघितला. लोअर फुल टॉस चेंडू. फ्लिक केलेल्या चेंडूला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. मात्र 2 धावा या पूर्ण केल्या जात आहेत दोन्ही फलंदाजांकडून. पहिलं षटक एक चांगलं षटक ठरत आहे मिरस्पोर्ट भरोडी संघासाठी, कारण पहिल्या षटकात आतापर्यंत 11 धावा धावफलकावर लागलेले आहेत. सुभाष धुमाल सर. अगदी बरोबर. चांगली धावसंख्या आपण पाहतो या षटकामध्ये. एक षटकारी आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि जमीची बाजू आहे. कोणताही विकेट इथे नक्कीच गमावलेलं नाही फलंदाजी करणाऱ्या संघाने. दीपा मात्रे ओव्हर द विकेट. लोअर फुल टॉस चेंडू इथे मात्र खेळून काढलेला आहे. लॉंग ऑन सीमारेषेकडे पद्मनाभ आहे त्या तिथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, मात्र डेंजरस ठरली असती दुसरी धाव. दोन्ही फलंदाजांनी ओळखलं. पहिलं षटक या इथे संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर लागलेले आहेत. बिनबाद 12 मिरस्पोर्ट भरोडी टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना. चांगली सुरुवात म्हणता येईल मिर स्पोर्ट्स भरोडी या संघाची, कारण बिनबाद 12 अशा धावफलकावर धावा त्यांनी झळकवलेल्या आहेत. सुनील खेळतो आपल्या वैयक्तिक 1 धावसंख्येवर, तर दुसऱ्या बाजूला प्रेमनाथ खेळतोय एका षटकाच्या मदतीने वैयक्तिक 11 धावसंख्येवर. दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहतात स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषक 2021 हे दिमागदार आयोजन दिवस रात्र क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तुम्हाला सर 40+ क्रिकेट बद्दल सांगायचं झालं तर मागच्या काही वर्षात 40+ क्रिकेटला गौण समजलं जात होतं, मात्र 40+ क्रिकेटने आता एवढी कात बदललेली आहे की यामध्ये आता एंटरटेनमेंट आणि ग्लॅमरस आलेलं आहे. खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला खेळताना दिसत असतात. अगदी प्रोफेशनलपणा आपल्यामध्ये बिनवून ठेवलेला आहे 40+ क्रिकेटच्या खेळाडूंनी. अगदी बरोबर. रेग्युलर 40+ क्रिकेट मध्ये चांगलं डेव्हलप झालेलं पाहायला मिळतंय. आता मात्र 4:44 झालेले आहेत आणि एकूरा मानकुले आयोजित स्वर्गीय संजय स्मृती भोवरी चषकामध्ये यंदा संघामध्ये पहिला गोल्डन चौकार 4:44 आपल्याला पाहायला मिळाला होता. सध्या घड्याळामध्ये 4:44 झालेले आहेत. पद्मनाथ गोलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळतंय. दुसरं षटक आपल्यासाठी आलेलं आहे. यस आपला स्ट्रायकर गोलंदाज या इथे अटॅकला लावलेला आहे. इथे मात्र आउटसाइड एज मिस टाइम फटका झाला होता. फटका खेळायचा होता ऑन साईडला, मात्र ऑफ साईडला जातोय. दीपा मात्रे त्या ठिकाणी चेंडूला पकडतोय, मात्र जोपर्यंत चेंडूला फेकला जातोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण दोन्ही फलंदाजांकडून केलेले आहेत. चांगली रनिंग पीडित विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज चिकणीसर रन घेण्यासाठी हरण बनले होते. 45 वयाचे वर्ष 45 वयाचे हे खेळाडू आहेत आणि बघा त्यांच्या रनिंग बिटवीन द विकेटकडे बघितलं तर नक्कीच रेग्युलर खेळाडूंना लाजवेल असं त्यांचा खेळ आहे. पद्मनाथ पुन्हा एकदा सज्ज होते राऊंड द विकेट. इथे मात्र जोरदार प्रहार
कार्पेटच्या सहाऱ्याने चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये जातोय. जगदीश पाटील त्या तिथे आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. खराब फेक. हो, बॅकअप चांगलं मिळालं. इथे मात्र नशिबाची साथ म्हणण्यापेक्षा त्या फिल्डरची जास्त साथ मिळाली आहे सचिन स्पोर्ट पूर्ण संघाला. अगदी बरोबर. कदाचित तो क्षेत्ररक्षक तिथे नसता तर हा चेंडू सीमारेषे बाहेर पायाला मिळाला असता. रवींद्रच्या मार्फत अप्रतिम बॅकअप आपण बघितला. या 3 धावाने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली 17. 17 विदाउट लॉस. सुनील आणि प्रेमनाथ ही जोडी खेळपट्टीवर आहे. इथे मात्र चाबूक शॉट. काऊ कॉर्नर सीमारेषेकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. जगदीश पाटील यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. 2 धावा पूर्ण केल्या जातात. आपल्या संघासाठी महत्वाच्या 2 धावा वाचवतोय जगदीश पाटील. अगदी बरोबर. अप्रतिम क्षेत्ररक्षण कावकन रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. जगदीश या क्षेत्ररक्षकाकडून आणि आपल्या संघासाठी महत्वाच्या 2 धावा या क्षेत्ररक्षकाने वाचवलेल्या आहेत. 19 धावा धावफलकावर लागलेले आहेत. अतिशय चांगली सुरुवात मिरस्पोर्ट भरोडी संघाला मिळालेली आहे. ऑन साइडला चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे. 1 धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. मात्र दुसरी धाव घेताना दमछाक इथे फलंदाजाचे आणि पहिला फलंदाज धावबाच्या रूपाने मिरस्पोर्ट भरोडी संघाचा या इथे होतोय बाद. दापोडे संघाचा संघनायक आपण ग्रामीण पूल मधील पहिल्या सामन्यासाठी पूर्णपणे सज्ज राहायचं आहे. त्यानंतर दुसरा सामना आपण पाहणार आहोत जय हनुमान जोविले विरुद्ध वीर बजरंग कारिवले. आजच्या दिवसामधील नाईट रजनीमधील तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. गावदेव बालकोन विपक्ष जय बजरंग गोडसाहेब बी. त्यानंतर चौथा सामना झुंजा स्पोर्ट्स कोलछत विपक्ष अष्टनायक ठाकूरपाडा. त्यानंतर सामना नारी स्पोर्ट्स कासारवडोले विपक्ष पलक एंटरप्राइजेस वडोली बी. आणि त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे कासारवडोली स्पोर्ट्स विपक्ष जीवदानी स्पोर्ट्स बामण डोंगरी. ग्रामीण रेग्युलरच्या सर्व संघांना विनंती असेल आपण वेळेवर हजर राहा. इथे मात्र फ्लिक केलेला आहे. पुन्हा एकदा काऊ कॉर्नर सीमारेषेकडे चेंडू. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू सीमारेषेच्या बाहेर ट्रॅव्हल होतोय. 4 धावांसाठी. व्हॉट अ शॉट. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. पोकरने धावसंख्या येतो आकार आणि धावसंख्या 4 ने वाढून झाली. ती धावपलकडे 24 धावा. 24 लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरे षटक मार्गस्थ आहे. पद्मनाथ दुसरे षटकात आलतोय. परफेक्ट टायमिंग बघितला आपण फलंदाजाचा. इथे फुलटॉस चेंडू. लोअर फुलटॉस चेंडू होता. चेंडूला टर्न केलेला आहे ऑफ साईडला. 1 धाव तर पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. 2 षटकं संपलेली आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर लागलेल्या आहेत त्या 25. 12.50च्या सरासरीने 25 धावा पहिल्या षटकात आल्या होत्या. 12 धावा दुसऱ्या षटकात येतं 13 धावा. 25 धावा आपल्याकडे झाल्या गेल्यात. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय मेल स्पोर्ट्स भरोडी या संघाला. आपण पाहत आहात स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषक 2021 हे भव्य दिव्य आयोजन देखणं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य सलग दुसऱ्या वर्षी ही स्पर्धा दिवस रात्र खेळवली जाते. आपण या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण गुरुदत्त चौथा हिरवा मानकुली या मैदानामधून पाहतोय. आणि जीटीसी ग्लोबल टेनिस क्रिकेट जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. मिरस्पोर्ट भरोडी साठी मागच्या सामन्यात विक्रमने चांगली फलंदाजी केली होती. आता मात्र मागच्या सामन्यात अपयशी झालेला प्रेमनाथ याला सूर गवसलेला आहे. प्रेमनाथच्या बॅटिंगचा जर विचार केला तर आतापर्यंत प्रेमनाथने तब्बल 15 धावा स्वतःच्या खात्यामध्ये जमा केलेल्या आहेत. आणि मिरस्पोर्ट भरोडी पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहतोय की 25 धावांवर पोहोचलेला आहे. 1 बाद 25. एक चांगल्या स्थितीमध्ये मिरस्पोर्ट भरोडी. इथून मात्र
गोलंदाजांना कमबॅक करून द्यावं लागेल आपल्या संघाला, खास करून सचिन स्पोर्ट पूर्णा संघाच्या हरीश चौधरी आणि त्यानंतर पद्मनाभने दुसरं षटक केलेलं आहे. तिसऱ्या षटकासाठी हरेशला पाचारण केलेले. आज विलासमती राणा संघाने चांगला परफॉर्मन्स केला. या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या उभारली ती म्हणजे 74. 4 षटकामध्ये 74 धावा केल्या होत्या आणि काल्हेर संघाला 75 धावांचं लक्ष ठेवलं होतं. फ्लिक केलेला आहे. नक्कीच मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चूक करतोय आणि दोन्ही फलंदाज आपला एंड 2 वेळा चेंज करतायत. 2 धावा पूर्ण, 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि 2 धावाने धावसंख्या पुढे सरकलेली आहे. 27 धावा, 1 बाद 27 मिड स्पोर्ट बरोडी. टॉस हरलेला आहे हा संघ, प्रथम फलंदाजी करतोय. हरेश आपल्याला सज्ज करतो पुन्हा एकदा. समोर असेल बॅट्समन प्रदीप आणि प्रेमनाथ ही जोडी खेळपट्टीवर आहे मिड स्पोर्ट भरोटी संघाकडून. प्रेमनाथ हा वैयक्तिक 16 धावसंख्येवर फलंदाजी करतोय, ज्यामध्ये एका षटकाराचा समावेश आहे. तर दुसऱ्या बाजूला एका चौकाराच्या मदतीने वैयक्तिक 6 धावसंख्येवर प्रदीप फलंदाजी करतोय. यावेळी इनसाइड आउट एक्स्ट्रा कोर्टच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न, मात्र सुरेख झेल. कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट आपण पाहूया. क्षेत्ररक्षक दीपक म्हात्रे याच्या माध्यमातून पूर्णपणे चिकनेसर जमिनीवर झोकून दिलं होतं स्वतःला आणि दीपक म्हात्रे याला माहित होतं कपडे गंदे हुए तो क्या हुआ, सर्फ एक्सेल है ना. अगदी बरोबर आहे. अतिशय उत्तम झेल आपण पाहतोय दीपा म्हात्रे याच्या मार्फत. समर्पण, क्रिकेटसाठी समर्पण तुमचं आवश्यक असतं, मग ते बॅटिंग करताना असो, बॉलिंग करताना असो किंवा फिल्डिंग करताना असो. इथे मात्र पूर्णपणे समर्पण आपण बघितलं दीपा म्हात्रेचं. स्वतःला झोकून दिलं होतं अगदी चेंडूवर आणि एक उत्कृष्ट झेल कलेक्ट केला दीपा म्हात्रे याने. धावसंख्या स्थिर आहे, धावपलीकडे 27 धावा आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज येतोय खेळपट्टीवर खेळण्यासाठी. विक्रम मधल्या फलीमध्ये 4थ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेला आहे. वेलकम मॅजिक लॉयर्स ऑफ मराठी डॉक्टर मोरेश्वर गवळी सर, आपलं हार्दिक स्वागत आहे. हरीश चौधरी बड्डे बॉय सध्या गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय, जो मागील सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच ठरला होता. यावेळी फ्लिक केलेल्या चेंडूला फ्लिक अँड रेस्ट, चेंडू जाईल मिड विकेट मधून सीमा पार, झन्नाटदार चौकार. अतिशय चांगला उपयोग केला होता आणि त्यानंतर आपण बघितलं की टायमिंग ही अतिशय परफेक्ट होतं. अतिशय अप्रतिम फटका, फ्लिकचा फटका आपण बघितला. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार. अगदी देखणा फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि या चौकाराने धावसंख्या घडून झालेली ती धावपलीकडे 31 धावा. हरीश इथं मात्र ऑफ साईड यॉर्क आपण बघितला. नक्कीच स्वतःला थोडस स्टेप आउट केलं होतं फलंदाजाने. चेंडू पर्यंत गेला होता फलंदाज, मात्र शेवटच्या क्षणी आपण पाहतोय चेंडू मिस झाला आणि एसटी रक्षक हेमंत मिटकरने एसट्यांच्या मागे चांगली कामगिरी केली. डॉट चेंडू जातोय. बऱ्याच अवधीनंतर हा डॉट चेंडू आलेला आहे. पहिला चेंडू डॉट गेल्यानंतर हा चेंडू डॉट आलेला आहे सचिन स्पोर्ट पूर्णा संघासाठी. इथे मात्र फुल टॉस खेळून काढलेला आहे. काहू कॉर्नर सीमारेषेवर दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव घेताना मात्र फलंदाज अपयशी. दुसरा फलंदाज धावबाद होतोय. धावसंख्या आपण पाहतोय धावपलीकडे 32 धावा. दुसऱ्या फेरीमधील नवीन 40 मधील हा दुसरा सामना आपण पाहतोय. जॉली स्पोर्ट कामतगर आणि वीर तानाजी दापोडे दोन्ही कॅप्टन आपण तयार राहा. यानंतर ग्रामीण पूलला सुरुवात होईल आणि ग्रामीण पूल मधील रेग्युलर ग्रामीण पूल मधील पहिलाच सामना आपल्याला पाहायला मिळेल. जॉली कामतगर विपक्ष वीर तानाजी दापोडे या दोन संघामध्ये. या अगोदर मित्रांनो हे दोन संघ ज्या बजरंग क्रीडांगण गोडसे इथे एकमेकांसमोर आले होते
आणि त्यावेळी जॉली कामतगर संघाला वीर तानाजी दापोडे संघाने पराभूत केलं होतं. आणि पुन्हा एकदा हे दोन संघ एकमेकांसमोर आपल्याला पाहायला मिळतील. इथे मात्र कापेटच्या सहाराने चेंडूला खेळून काढलेला आहे. कॉर्नर क्षेत्रामध्ये मात्र बॅकअप चांगलं मिळालं आहे जगदीचं. पद्मनाभ आज ग्राउंड फिल्डिंग पद्मनाभकडून तितकीशी चांगली झालेली नाही, मात्र बॅकअप प्रत्येक वेळेस जगदीश पाटीलने चांगलं दिलेलं आहे. जगदीश पाटील आज ग्राउंड फिल्डिंग चांगली करताना दिसतोय आपल्याला. धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर झालेल्या आहेत. 34 लॉस ऑफ 3 विकेट. प्लस पूल मधील आजच्या दिवसामधील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि यानंतर लगेच ग्रामीण पूलकडे आपण वळणार आहोत. आणि ग्रामीण पूल मधील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल जॉली कामतगर विपक्ष वीर तानाजी दापोडे या दोन संघामध्ये. जॉली कामतगर संघाचा संघनायक आणि वीर तानाजी दापोडे संघाचा संघनायक आपण टॉस साठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. हरीश चौधरीचं तिसरं षटक जर पाहिलं तर नक्की सचिन स्पोर्ट पूर्ण संघासाठी एक चांगले षटक राहिले, कारण या षटकामध्ये फक्त 9 धावा आल्या. पहिल्या षटकात 12 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकात 13 धावा आल्या होत्या. आणि चौथं षटक कुठे ना कुठे धावांवर एक चौकार जरी आला या षटकामध्ये तरी धावांवर कुठे ना कुठे अंकुश लागलेला आहे. आता मात्र शेवटच्या षटकामध्ये जगदीश पाटीलला चांगली गोलंदाजी करावी लागेल. मात्र इथून चांगलं एक टार्गेट उभं करायचं असेल मिरस्पोर्ट भरोटी संघाला तर जगदीश पाटीलच्या या षटकामध्ये किमान 13 ते 14 धावा घेणं दुरापस्त असेल. अगदी बरोबर मित्रांनो, हा आजच्या दिवसामधील 40+ मधील शेवटचा सामना आपण पाहतोय. उद्या 40+ मधील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल ठीक सकाळी 9 वाजता. चौथा मानकोली ये विपक्ष जयदुर्गा स्पोर्ट्स सुरू आहे. त्यानंतर दुसरा सामना आपण पाहणार आहोत स्वराज्य स्पोर्ट्स कशिले विरुद्ध एकविरा स्पोर्ट्स पिंपळनेर. तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल न्यू तुफान पिंपळास विपक्ष वीर तानाजी दापोडे. आणि 40+ मधील पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना आपण पाहणार आहोत नंदेश्वर खारबाबे विपक्ष मरुआई स्पोर्ट्स दिवे. तर उद्या मानकुली आणि सुरेय या सामन्याने उद्याच्या शेड्यूलला सुरुवात होईल. यस, के ट्रॉफीचा विजेता चौथा हिरवा मानकोली ए उद्या आपल्याला पहिल्या सामन्यामध्ये ऍक्शन मध्ये दिसणार आहे जयदुर्गा सुरे ए संघाविरुद्ध. ते मात्र ऑन द राईस एक जबरदस्त फटका, चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांचा वैती सर यांचा इशारा. प्रकाश चौकाराने नक्कीच धावसंख्येवर प्रकाश टाकलेला. 38 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये नक्कीच इथे धावा वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय प्रकाश कडून. जगदीश ओव्हर द विकेट शॉर्ट हर्नअपने गोलंदाजी करताना लोअर फुल टॉस. चेंडूवर प्रहार झालेला आहे मात्र चेंडू बॅटच्या व्यवस्थित पट्ट्यात आलेला नाही. एक धाव पूर्ण केली जाते. स्वतः गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये नक्कीच चेंडूला अडवतं. एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 39 लॉस ऑफ 3 विकेट. संध्याकाळचं सत्र आहे. सुभाष धुमाल सर काय वाटते किती धावा या चांगलं टार्गेट असेल? नक्कीच 40+ एक चांगलं टार्गेट मानता येईल. दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. वाईट थ्रो आणि 2 धावा इथे पूर्ण. तर 40+ चा उल्लेख आपण करत होतो. 40+ चा सामना सुरू आहे आणि 40+ अर्थात 41 धावा इथे आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही संघ इथपर्यंत पोहोचलेले आहेत म्हणजे दोन्ही संघांनी या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे आणि एकामेकासमोर एक चांगलं आव्हान आताही दिसत आहे दोन्ही संघांच्या मध्ये. जर बघितलं तर सचिन स्पोर्ट पूर्ण, मीर स्पोर्ट भरोडी संघर्ष करताना विजयासाठी नक्कीच एक चांगली लढत आपण पाहतोय. जगदीश ओव्हर द विकेट. फुल टॉस, खराब चेंडू, स्वंग केलेल्या चेंडूला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. चेंडू दूर प्रेक्षकामध्ये षटकार. अतिशय खराब चेंडू आणि खराब चेंडूचा समाचार. चेंडू सीमापार षटकार. आहे मीरस्पोर्ट भरोडी हा संघ. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचं षटक
इथे मात्र पाहतोय आपण खाली राहणारा चेंडू पडल्यानंतर खाली राहिला होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने, मात्र निर्धाव निघून जातोय यष्टीरक्षकाकडे. या षटकातील अंतिम चेंडू, या इनिंगचा अंतिम चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय जगदीश पाटील. इथे मात्र चेंडूला खेळून काढलेले आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पद्मनाभ याच्याकडून चूक होते आणि चेंडू हरेश याच्याकडून चूक होते आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. चांगला प्रयत्न केला होता या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी. अशा प्रकारे 4 षटकं संपतायत. पहिली इनिंगची समाप्ती होते आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 51 धावा करून 52 धावांचं लक्ष्य सचिन स्पोर्ट पूर्णा संघासमोर ठेवलेले आहे मिड स्पोर्ट भरोडी संघाने. जॉली कामतगर आणि वीर तानाजी दापोडे दोन्ही संघाचे संघनायकांना टॉस साठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. नक्कीच मॅजिक वॉइस ऑफ मराठी डॉक्टर मोरेश्वर गवळी सर टॉस बॉक्स मध्ये तयार होणार आहेत. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी यायचं आहे. रेग्युलर ग्रामीण पूल मधील हा पहिलाच सामना आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिल्याच सामन्याची नाणेफेकी इथे केली जाईल आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. प्रेक्षकांच्या माहितीसाठी हे दोन संघ या अगोदर जय बजरंग किंडागण गोरसई आवाज स्पोर्ट्स भिनार चषकामध्ये एकमेकांसमोर आले होते आणि त्यावेळी मात्र वीर तानाजी दापोडे संघाने गोल्डन षटकाराने हिट मॅन ऑफ दापोडे हर्षद चौधरीच्या गोल्डन षटकाराने जॉली कामतगर संघाला पराभूत केलं होतं. आणि पुन्हा एकदा हे दोन संघ या चषकामध्ये आपल्याला एकमेकांसमोर ठाकलेलं पाहायला मिळतील. तर नक्कीच टॉस करण्यासाठी आमचे सन्माननीय पाहुणे पिंपळनेर गावचे माजी सरपंच हनुमानजी पाटील, तसेच जरीमरी अलिमगड संघाचे आधारस्तंभ केपी कैलास पाटील, त्यानंतर नवीन 40+ क्रिकेट संघटना सन्माननीय सदस्य शरदजी केनी, हे 3 मान्यवर त्या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये जात आहेत. ओव्हर टू टॉस बॉक्स डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. धन्यवाद ज्ञानेश्वर चिकणे. खूप खूप आभार. आमच्या मान्यवरांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. मित्रांनो, स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषक 2021 या स्पर्धेचा रेग्युलर ग्रामीणचा सामना पहिल्यांदा सुरू होणार आहे. सकाळपासून आपण 40+ स्पर्धा बघितली. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये आहेत. जॉली स्पोर्ट्स कामतकर यश, खूप खूप स्वागत आहे. सचिन, वीर तानाजी दापोडे, दोघांचे खूप स्वागत. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस होईल. ज्ञानेश्वर चिकणे, आपण किती षटकांचा सामना असणार आहे ते या ठिकाणी नमूद करायचं आहे. 5 षटकांचा सामना असणार आहे. हे आमचे मान्यवरांचे शुभ असते. टॉस कॉलिंग सचिन. सचिनचं मन एक काटा, मात्र जॉली स्पोर्ट कामतकर कॅप्टनने नाणेफेक जिंकलेली आहे. मान्यवरांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. आपण टॉस साठी आलात. पुन्हा एकदा आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. यश, नाणेफेक जिंकलेली आहे. पहिला सामना तुम्ही खेळणार आहात या स्पर्धेमधला, कारण सकाळपासून पाहते 40+ ही स्पर्धा पहिला सामना खेळणार आहात. 5 षटकांचा सामना आहे. काय निर्णय? आम्ही पहिले क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतलेला या पाठीमागे काय उद्देश आहे? फर्स्ट मॅच आणि आम्ही पहिले बॅटिंग करू आम्ही. यस, निर्णय तुम्ही बदललेला आहे. फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी पाठीमागे काय उद्देश आहे? कारण की आम्ही त्यांना जास्तीत जास्त स्कोअर मारण्याचा प्रयत्न करू. कारण की मागच्या टायमाला पण आमची मॅच झालेली, 4 ओव्हरीत आम्ही 70+ मारलेले, त्यांनी चेस केले. तर या टायमाला अजून ट्राय करू जास्त रन मारू. इनिशियल ओव्हरमध्ये साधारण कुणाकडनं खूप अपेक्षा असतील, ते एक चांगली सुरुवात करतील. पॉवर प्लेमध्ये खास करून फटकेबाजी करतील, एक मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये त्यांची मदत होईल. कुणाकडनं जास्त अपेक्षा असणार आहे? रितेश आहे, अमोल आहे,
मोती आहेत चांगले यंगस्टार पण आहेत. बघू आम्ही प्रयत्न करू त्यांना पुढे चान्स द्यायचा. आज तुमचा कंप्लीट संघ या ठिकाणी खेळणार आहे की कोणाची कमी जाणवणार आहे? नाही नाही, पूर्ण संघ येणार आहे कारण की आम्ही टीममध्ये यंगस्टार पण जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न केला आहे. मग त्यापेक्षा त्यात टीम आमची कंप्लीट होते. या मैदानावर खूप स्पर्धा खेळल्या जातात, पण कसं वाटलं हे आयोजन मैदानात प्रवेश केल्यानंतर? खूप चांगला बनवला आहे आणि एकदम स्टेडियम लुक दिलेला आहे मानकुली गावाल्यांनी. चांगला वाटतं मैदानात. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. सचिन, जर नाणेफेक जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता? बॅटिंगच घेतली असती आम्ही. मग तुमच्या मनाच्या विरुद्ध झाले, तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचं आहे, परंतु सामना जिंकण्यासाठी तुमची सर्वोत्तम कामगिरी फार महत्वाची आहे. मग समोरच्या संघाला किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असणार आहे आणि ही कामगिरी करण्यासाठी कुठले गोलंदाजाकडनं जास्त अपेक्षा असतील? कमीत कमी 50 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू कारण डे नाईट स्पर्धा आहे आणि आम्हाला बॅटिंग करताना फ्लडलाईटचा एक पण करायला लागेल. म्हणून आम्ही कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. मग प्रेक्षकांना एक चांगला रंगतदार सामना बघायला मिळेल. हो नक्कीच. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, रेग्युलर ग्रामीणचा हा पहिला सामना नाणेफेक झालेली आहे आणि नाणेफेक जिंकून जॉली स्पोर्ट कामगार संघाचे कॅप्टन यश याने फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतलेला आहे आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी वीर तानाजी दापोली संघाला आमंत्रित केलेला आहे. सामना सुरू झालेला आहे. मी घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक सुभाष धुमाळ, त्याचबरोबर ज्ञानेश्वर चिकणे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद डॉक्टर गवळी सर. दरम्यान आजच्या दिवसातील न्यू 40+ संघटनेच्या अंतर्गत खेळवल्या जाणाऱ्या सामन्यातील सर्वात शेवटचा सामना मित्रांनो आपल्या समोर प्रस्तुत आहे. खरं तर दुसरं सत्र आहे. दुसऱ्या सत्रातील पहिला चेंडू इथे मात्र फेकला गेला आणि पहिल्या चेंडूवर एक धाव इकडे मात्र आलेली मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज प्रेमनाथ स्वतःला पुन्हा एकदा तयार करतील. यावेळेस 52 धावांचा पाठलाग करायचा आहे हा सामना जिंकण्यासाठी सचिन स्पोर्ट्स पूर्ण या संघाला. यावेळेस हा फटका क्रॉस बॅटेड शॉट आणि 4 धावांसाठी आलेला अप्रतिम दर्जेदार चौकार. पंचतारांकित हॉटेल आपण बघतो, पंचपक्वान असंही म्हटलं जातं आणि माणसाचं शरीर हे जे बनलंय ते पंचमहाभूतांनी बनलेलं आहे आणि म्हणून या पंचतारांकित अशा 5 या धावसंख्येपर्यंत धावफलक पोहोचलाय आणि फक्त आणि फक्त 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. अगदी बरोबर. 5 धावा धावफलकावर झळकल्या गेल्या आहेत आणि 52चं लक्ष आहे. 13च्या सरासरी धावा झळकाव्या लागतील फलंदाजी करणाऱ्या संघाला. यावेळेस हा चेंडू आहे पुढ्यात ठेवलेला आहे, अक्षरशः गोदून काढावं लागलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक येतात. एक धाव पूर्ण असेल, दुसरीचा प्रयत्न इथे मात्र केला जाणार नाही. 52 धावा 13.00 ची धावगती इथे मात्र ठेवायचे आणि हे ठेवत असताना मला असं वाटतं प्रति षटकामागे 2 मोठे फटके येणे गरजेचं आहे. अगदी बरोबर. पूर्णपणे सहमत आहे सेलके सर आपल्या मताची. प्रति षटकामागे 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता असणार आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला. गोलंदाज पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील. प्रेमनाथ. यावेळेस हा चेंडू फुलटॉस आहे. झेल घेण्याची संधी स्वीकारली जाते. अप्रतिम झेल आणि फलंदाज जगदीश याचा खेळ फेल. दरम्यान आमचे सहकारी संयोजक व्हॉइस ऑफ मानेरे राहुल भोईर यांचे ते आगमन झालेले आहे. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. वेलकम राहुल भोईर. या अगोदर फुलटॉस होता, संधी होती आणि त्या संधीचं सोनं करता आलं नव्हतं. फलंदाज बाद झाला. तर पहिला फलंदाज जगदीश याची केली संपुष्टात झालेली आहे. 6 धावसंख्येवर पहिला फलंदाज डकआउटच्या असल्याला जाताना आपण पाहतो सचिन स्पोर्ट्स पूर्ण या संघाचा. सचिन स्पोर्ट्स पूर्ण संघ 52 या लक्ष्याचा पाठलाग करतोय. वीर तानाजी दापोडे संघाचा संघनायक आणि जॉली कामतकर संघाचा संघनायक आपण संपर्क साधायचा आहे. धन्यवाद. निर्धारित 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. धावफलकावर धावा 6 आहेत आणि 52 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना यावेळेस नाणेफेक जिंकली होती आणि दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना गावदेवी स्पोर्ट्स पूर्ण हा संघ मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रेमनाथ नावाचा खरं तर गोलंदाज आहे. या अगोदर फलंदाजी चांगली राहिली होती आणि पहिल्या सत्रामध्ये तुम्ही एखादी गोष्ट जर चांगली केली असेल तर तिचा कॉन्फिडन्स कॅरी फॉरवर्ड ह्या दुसऱ्या सत्रामध्ये होत असतो आणि आपल्या कामगिरीचा स्तर आहे तो निश्चितच उंचावलेला आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस प्रेमनाथ याच्या माध्यमातून असंच काहीतरी आपण मैदानामध्ये पाहतोय. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे.
टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट. टाइम इज मनी इट सेल्फ. प्लीज कोऑपरेट इन कन्सर्न ऑफ टाइम. गोलंदाजांना सूचना आहे, निश्चितच वेळेच्या बाबतीत आपण सहकार्य करायचं आहे. 52 धावांचं लक्ष आहे. 13.00 ची धावगती इथे मात्र राखायची आहे या महत्वाच्या आणि निर्णायक सामन्यामध्ये विजय प्राप्त करण्यासाठी. गोलंदाज तयार असतील. याही वेळेस समोर ठेवलाय. सातत्याने इथे मात्र ब्लॉक हॉल मध्ये चेंडू इथे मात्र फेकले जातात गोलंदाज प्रेमनाथ याच्या माध्यमातून. आणि याही वेळेस निर्धाव चेंडूची सांगता करत असताना गोलंदाजाला आपण पाहिलं. अगदी बरोबर. हाही चेंडू ब्लॉक होल मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पाहून पाहतोय. मेंढेरी पॉवर प्लेचं पहिले षटक मार्गस्थ आहे आणि चौकारानंतर चांगली वापसी प्रेमनाथ या गोलंदाजाने केलेली आहे. खरं तर 40+ क्रिकेट आहे आणि याही वेळेस या अगोदर उल्लेख केला होता की या गोलंदाजाच्या फलंदाजी करत असताना मनगडातली पॉवर दिसते, तर गोलंदाजी करत असताना शोल्डर मधील ताकद इथे मात्र आपल्याला दिसत असते. गोलंदाज तयार. यावेळेचा हा चेंडू आहे, चेंडू पायामध्ये ठेवलेला आहे. यावेळेस क्षेत्ररक्षण चांगलं राहिल्या. चेंडू अडून फेकी करण्यात एकदा वाली दुसरीसाठी गेलेत आणि यावेळेस दुसरीच्या प्रयत्नामध्ये धावबा 2 परतावं लागेल फलंदाजाला. गडी क्रमांक दुसरा बाद होतोय सचिन स्पोर्ट्स पूर्ण या संघासाठी. पाहायला मिळतील. यावेळेस मॅन्डेटरी पॉवर प्ले संपलाय आणि अधिकाधिक क्षेत्ररक्षक सीमारेषेचा ताबा घेताना मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहेत. वातावरणामध्ये निश्चितच बदल होतो आहे. निश्चितच आमच्या समालोचन कक्षाच्या डावा बाजूनं थोडंफार प्रमाणात का होईना इथे मात्र धूर या मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि धूर आला म्हणजे कुठेतरी आग लागली असेलच असं म्हणायला हरकत नाही. यावेळेस एकदा वाली दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न केला गेला आणि 2 धावा दरम्यान इकडे कंप्लीट केल्या गेल्या. असं म्हणतात एका ठिकाणी जर टेकडी झाली असेल तर दुसरीकडे सुभाष जुमाळ सर खड्डा पडलेलाच असतो आणि इथे मात्र धूर आलाय म्हणजे आग कुठेतरी लागलेलीच आहे. ही आग लावावी लागेल खरं तर फलंदाजांना. 52 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाज यावेळेस तयार असतील. धावपलकावर धावा आहेत 9. इथे मोठा फटका खेळायचा. ज्या पद्धतीने इथे मात्र अगोदर उल्लेख केला होता त्याचा प्रयत्न केला गेला. जोरदार अपील इथे मात्र केली जाते. एज अँड प्रॉपरली टेकन बाय द विकेट कीपर. गडी बाद. मजबूत स्थितीमध्ये सध्या तरी मिहिर स्पोर्ट्स भरोडे हा संघ आणि कुठेतरी सचिन स्पोर्ट्सचा पूर्ण संघ बॅकफुटवर ढकलला गेलेला आहे. इथे बॅकफुटवरून नक्कीच फ्रंटफुटवर यायला हवं आहे. नक्कीच सचिन स्पोर्ट्स पूर्ण संघाला चांगल्या भागीदारीची आवश्यकता असणार आहे. निश्चितच प्रतिकूल परिस्थिती आणि तिचा सामना करत असताना ती परिस्थिती अनुकूल बनवणं आणि यासाठी मनगटात ताकद हवी असते. यासाठी महत्वाकांक्षा हवी असते आणि प्रयत्न करण्याची तयारी हवी असते. ती मानसिक तयारी हवी असते. या सर्व गोष्टी खरं तर एकत्र आणणं तितकं सोपं नसतं. परंतु नथिंग इज इम्पॉसिबल इन द क्रिकेट. नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड. द वर्ल्ड इम्पॉसिबल इटसेल्फ टेल्स दॅट आय एम पॉसिबल. आणि काही होऊ शकतं पाहायचंय. गोलंदाज तयार असतील. यावेळेस निश्चितच लियान डीजे यांच्या माध्यमातून सुमधुर अशा पद्धतीचं संगीतही आपण ऐकतो आणि आमचा आवाज मित्रांनो तुमच्यापर्यंत पोहोचवला जातो. गोलंदाज तयार. इथे हा फटका मोठा आहे. फटका फसला आहे दरम्यान. एक धाव इथे पूर्ण असेल. क्षेत्ररक्षण डीप मधून येतात. क्षेत्ररक्षण
कुठेतरी थोडी लेझी अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. आणि खरं तर या अगोदर आपण पाहिलं की 40+ क्रिकेट खेळत असताना थोडा लेझीनेस दरम्यान तिथे मात्र आलेला आहे. शरीर आहे, प्रकृती आहे, डे बाय डे निश्चितच त्यामध्ये बदल होत असतो. गोलंदाज आहे इथे मोठा फटका आहे. यावेळेस पाहायचे अंतर मिळतं का? सचिन नावाचा क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, कोणतीही चूक करत नाही. वेल जज्ड अँड इक्वली प्रॉपरली टेकन बाय द फिल्डर. यस, विकेट गोज डाऊन. गडी बाद. पहिला फलंदाज 6 धावसंख्येवर, दुसरा फलंदाज 9 धावसंख्येवर, तिसरा फलंदाज 9 धावसंख्येवर आणि चौथा फलंदाज 11 धावसंख्येवर बाद झालेला आहे. तब्बल 4 फलंदाज शिल्केसर आपण पाहतोय सचिन स्पोर्ट्स पूर्ण संघाचे बाद झालेले आहेत. खरं तर ते आपण जर बघितलं तर धावांची आग लावायला हवी होती, फटक्यांची आग लावायला हवी होती, कारण त्यातून धावांचा धूर निघाला असता. मात्र इथे आपण पाहतोय की मेन स्पोर्ट्स भरुडी संघाने चांगलं प्रदर्शन केलेलं आहे. अगदी बरोबर. आग लागली होती तिचं आपण वर्णन केलं. प्रदीप नावाचा गोलंदाज आहे आणि दीप त्याने प्रज्वलित केला गोलंदाजीच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी त्याची सुद्धा राहिलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रज्वलितो ज्ञानमय प्रदीप हा असं म्हटलं जातं. ज्ञानाचा जो दीप आहे तो प्रज्वलित करायचा असतो आणि अज्ञानाचा अंधकार दूर करायचा असतो. गोलंदाज तयार. यावेळी चेंडू पडला, याही वेळेस वळण घेतलं, समोर ठेवलं होतं आणि निश्चितच ज्या वेळेस लेफ्ट आर्म गोलंदाज गोलंदाजी करत असतात एक नॅचरल ऍडव्हान्टेज त्याच्याकडे असतं. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाला वळतो आणि उजव्या हाताच्या फलंदाजाच्या विरोधात बऱ्याचदा चांगली कामगिरी करताना अशा पद्धतीचे गोलंदाज यांना आपण पाहिलंय. धपलकर धावा डबल 1 11. गोलंदाज प्रदीप पुन्हा स्वतःला एकदा तयार करतील. शपल क्रॉस झाले, त्यावेळेस खेळून काढलाय. दिशा तर चांगली दिली आहे, फटक्यामध्ये तितकी पॉवर आपल्याला वेग पाहायला मिळाला नव्हता. क्षेत्ररक्षक पहा यावेळेस अप्रतिम क्षेत्ररक्षण. ती जी चपळाई इथे मात्र त्या क्षेत्ररक्षकाने दाखवली वाखाणण्याजोगी होती. आणि ही जी बॉडी लँग्वेज असते, हे जे एक्सप्रेशन असतं, खरं तर इतर संघ सहकार्यांसाठी निश्चितच फार महत्वाचं असतं. त्यांचं मोरल आणि त्यांचा कॉन्फिडन्स यामधून बूस्ट होत असतो. अगदी बरोबर. आणि त्यामुळेच संघ जो आहे तो चार्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि पूर्णपणे आपण पाहतो मिर स्पोर्ट्स भरुडी संघ चार्ज झालेला आहे. अगदी बरोबर. त्यांना ज्या पद्धतीचं समर्थन लाभलंय प्रेक्षकांचं, खरं तर पाठिंबा तुम्हाला कोणाचाही असू द्या, यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तामध्ये जिंकण्याची हिंमत असते. परंतु इथे मात्र चांगल्या पद्धतीने कामगिरी या भरुडी संघाची आतापर्यंत राहिली आहे. पाठिंबा किती असेल तरी मैदानामध्ये आपल्याला खेळ करायचा असतो. 12 धावा धावपलकर आहेत आणि गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत 4. 52 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 2 षटकांचा काही संपतोय. 12 चेंडू आणि यानंतर 40 धावांची गरज असेल. 2 षटकांचा विचारला तर बरोबर 6च्या सरासरीने कासोछाप गतीने धावपळ धावा जगल्या. त्या 12 धावा 12 चेंडूमध्ये 12 धावा इथे आलेल्या आहेत आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 20च्या सरासरीने 40 धावा झळकाव्या लागतील सचिन स्पोर्ट्स पूर्ण संघाला हा सामना जिंकण्यासाठी. गरज ही शोधाची जननी आहे असं म्हणतात. इथे मात्र गरज आहे. सशा आणि कासवाची शर्यत लागली होती, ससा झोपला होता, ती गोष्ट वेगळी आहे. इथे गरज आहे. इथे मोठे फटके आलेच पाहिजेत आणि त्यासाठी प्रयत्न तर केलाच जाईल. गोलंदाज क्रमांक 3 साठी तयार नवजीवन. इथे कट आपण पाहतोय. शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त 1 धावा असेल. एकेरी दुहेरी धावा आल्या तर काही फरक पडणार नाही. तो जो आवाज आहे उजव्या आमच्या समालोचन कक्षाच्या उजव्या बाजून खेळाडू कक्षामधून मॅजिक बॉक्स मधून, तो आवाज खऱ्या अर्थाने वाढलेला आपल्याला त्यानंतर पाहायला मिळेल. आमचे परम मित्र विनोद शेठ पाटील यांचं आगमन या स्पर्धेमध्ये झालंय. तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. यावेळेस बॅकफुटला जाऊन शॉर्ट आर्म पुल केलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण याही वेळेस राहिलेलं आहे. फक्त आणि फक्त 1 धाव इकडे आलेली आपल्याला पाहायला मिळेल. दुसरीचा प्रयत्न दरम्यान केला जाणार नाही. एका धावेबरोबर धावफलक 1ने वाढलेलं आपल्याला याही वेळेस पाहायला मिळेल. 14 धावा धावफलकावर आहेत. आता मात्र विजयासाठीचं समीकरण इट इज गेटिंग हार्डर अँड हार्डर. आता मात्र टफ होत चाललेलं आहे, हार्ड होत चाललेलं आहे आणि प्रयत्न तर केले जातात. असं म्हणतात समुद्रामध्ये किती लाटा आहेत त्याला महत्व नाही, तर त्यामधून किती लाटा किनाऱ्याला स्पर्श करतात याला महत्व आहे. तुम्ही किती फटके खेळता याला महत्व नाही, किती फटके सीमारेषेचा स्पर्श करतात याला सुभाष सर फार महत्व आहे. अगदी बरोबर. यावेळी मात्र सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी चेंडू डावी आणि निश्चितच मधल्या एसटीच्या वरून गेला. पंचांकडे आशाभूत नजरेनं जरूर पाहिलं गेलं आणि ही अपेक्षा आहे, आशा आहे आणि शेवटीपर्यंत ती माणसाच्या मनामध्ये जिवंत असणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार.
यावेळेस फटका अप्रतिम आहे, पाहायचंय उंचच उंच आणि दूरच दूर 6 धावांसाठी चाललेला उत्तुंग षटकार. त्यांची आवश्यकता आहे का? आता मात्र समीकरण आपल्याला पाहायला मिळालं. आमचे एक्सपोर्ट स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम सांगतात की चेंडू शिल्लक आहेत ते 8 आणि 8 चेंडूमध्ये अजूनही 32 धावांची आवश्यकता आहे. मला असं वाटतं आज जो सचिन स्पोर्ट्स पूर्ण संघ आहे, या अगोदर मी उल्लेख केला होता दमन दौऱ्याचा, त्यावेळेस निश्चांकी धावसंख्येचा पाठलाग करत असताना डाव कोलमडला होता. यावेळेस धावपळकर धावा आहेत 52. गोलंदाज तयार. यावेळी शरीराचा वेध घेतला गेला, पंचांकडे आउट अपील केलं गेले. 1 धाव दरम्यान घेण्याची इथे मात्र संधी असेल. लेग बायच्या रूपाने ही धाव इथे धावपलकावर अंकित केली जाईल. धावपलकावर धावा असतील 21. असं म्हणतात अपयशी यशाची पहिली पायरी आहे. इथे मात्र प्रयत्न केला गेला आणि त्या प्रयत्नांना अपयश येत असताना मध्यंतरी एक मोठा फटका आलेला आपल्याला पाहायला मिळाला आणि सुजित नावाचा जो फलंदाज आहे, आतापर्यंत एक षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला आणि एक चौकारही त्याने इथे मात्र कॉन्ट्रीब्युट केला आहे. गोलंदाज नवजीवन तयार. हा फटका आहे, याही वेळेस पूल आहे, पाहायचा इनटू द गॅप्स. बॉल इज रेसिंग ऑल द वे फॉर ग्लोरियस 4 रन्स. शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल 6 चेंडू शिल्लक असणार त्यांना 6 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता असेल सचिन स्पोर्ट्स पूर्ण संघाला हा सामना जिंकण्यासाठी. बऱ्याचदा रेग्युलर क्रिकेटमध्ये 6 चेंडू आणि 27 धावा सुभाष धुमाळ सर तुम्ही निश्चितच समालोचन करता. बऱ्याचदा ते टार्गेट अचीव्ह केले जात असेल. 40+ क्रिकेटमध्ये थोडंसं हार्ड अशा पद्धतीचं हे इक्वेशन जरी असेल तरी क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला आहे. या अगोदर उल्लेख करत होतो संधी इथे मात्र दोघांसाठी समान आहे. संधी मिळत नसेल तर संधी निर्माण करा आणि याचं ज्वलंत उदाहरण आताच भारत आणि न्यूझीलंडचा जो टेस्ट दौरा झाला त्यामध्ये एजाज पटेल नावाचा गोलंदाज आहे. भारताकडून खेळण्याची संधी मिळाली नव्हती, न्यूझीलंडकडून खेळले आणि भारताचा दौरा करत असताना स्वप्नवत कामगिरी केली. एका डावामध्ये 10 गडी बाद केले, दुसऱ्या डावामध्ये 4 गडी बाद केले, एकूण 14 गडी बाद करणारा परदेशी पहिला खेळाडू तिथे मात्र एजाज पटेल ठरला. जी संधी मिळाली तिचं सोनं झालं. अगदी बरोबर. जिम लेकर, अनिल कुंबळे नंतर एजाज पटेलने असा कारनामा केला होता आणि ऑल 10 विकेट त्याने चटकावले होते. गोलंदाज सचिन तयार असेल. या अगोदरच्या सामन्यामध्ये 6 चेंडू 7 धावा रोखल्या होत्या. इथे तर धावांचा डोंगर आहे. 6 चेंडू 27 धावा. यावेळेस मोठा फटका खेळायचा आहे आणि निश्चितच पर्याय दुसरा उरलेला नाही. ज्यावेळेस तुमच्याकडे पर्याय असतात त्यावेळेस निश्चितच त्यामधून कोणता तरी अनेक पर्यायामधून तुम्ही एक पर्याय निवडत असता. यावेळेस पर्याय नाही, फक्त आणि फक्त मोठा फटका मारण्यासाठी प्रयत्न करायचाच आहे आणि तो करत असताना फलंदाज आपण पाहतो. सचिन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर स्वतःला तयार करेल. पहिला चेंडू निर्धाव आला, समीकरण स्थिर राहिलं. 5 चेंडू आणि 27 धावा. यावेळेस लेग साईडच्या दिशेने खेळून काढलेला आहे. डीप मधून कावू कॉर्नर रिजन मधून एक क्षेत्ररक्षक येतो, चेंडू अडवतो, चेंडूची फेक करतो, तोपर्यंत एक धाव घेण्याची मुभा इथे मात्र दिली जाते. या एका धावाने धावफलक 1 ने वाढतंय. 26 पर्यंत जाऊन पोहोचलाय. मला असं वाटतं 3.2 षटकांचा खेळ झाला आणि आत्ता कुठे धावफलक अर्ध्यापर्यंत येऊन पोहोचलाय. 26 धावा धावफलकावर. 4 चेंडू आणि 26 ची आवश्यकता. यावेळेस मोठा फटका खेळायचा आहे. खरं तर फक्त आणि फक्त पराभवाचा अंतर यानंतर कमी होऊ शकतं असं म्हणायला हरकत नाही. 2 धावा धावफलकावर इथे मात्र लागलेल्या आपण याही वेळेस पाहतो आणि धावफलक बदलत असताना 28-28 पर्यंत जाऊन पोहोचलेलं आपल्याला पाहायला मिळतं. न्यू 40+ क्रिकेट संघटनेशी संलग्न हे दोन्ही संघ आहेत. आजच्या दिवसातील खरं तर आतापर्यंत हा सामना सर्वात शेवटचा सामना मित्रांनो आपल्याला 40+ चा पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. याही वेळेस तोच प्रयत्न इथे मात्र रिपीटेडली डन बाय द बॅट्समन अँड रिझल्ट इन फेवर ऑफ बॉलर दिस टाइम. दिस इज डॉट डिलिव्हरी. हा चेंडू निर्धाव आलाय आणि यावेळेस यानंतर फक्त आणि फक्त 2 चेंडूंचा काही शेष असेल आणि या सामन्यावर निश्चितच त्यानंतर विजयाची मोहर इथे मात्र लावली जाईल. ते मिहिर स्पोर्ट्स भरोडी या संघाकडून. गोलंदाज तयार. हा फटका मोठा आहे. मराठीमध्ये एक म्हण आहे, साप गेल्यानंतर
फरफट कुटत बसण्यामध्ये निश्चितच अर्थ नाही, परंतु या फटक्यामधून आत्मविश्वास मिळाला असेल या फलंदाजाला आणि येणाऱ्या प्रतियोगितेमध्ये येणाऱ्या स्पर्धांमध्ये तो आत्मविश्वास त्याच्या कामी निश्चितच येईल यामध्ये शंका नाही. या इनिंग मधील या सत्रातील सर्वात शेवटचा चेंडू इथे मात्र फेकला जाईल गोलंदाज सचिन याच्या माध्यमातून आणि विजयाची हे जे समीकरण आहे हे उद्ध्वस्त झालेलं असताना शेवटचा चेंडू आपण यानंतर पाहणार आहोत. हा चेंडू डावी एसटी सोडून इथे मात्र लँड केला जातोय आणि 35 धावा याचबरोबर धावपलकावर इथे मात्र लावल्या जातात. सचिन स्पोर्ट्स पूर्णा वर्सेस मिहिर स्पोर्ट्स बरोडी या दोन संघादरम्यान मित्रांनो आपण हा सामना पाहतोय. तुम्ही पाहत आहात स्वर्गवासी कबीर निर्मळ स्मृती चषक. गोलंदाज तयार. हा चेंडू फुलटॉस आहे. खरपूस समाचार इथे मात्र घेतला जातोय. बॅक टू बॅक 2 षटकार आले. कॉन्फिडन्स इथे मात्र रेज होईल, परंतु यावेळेस सामना सोडावा लागेल आणि सामन्यामध्ये पराभव पत्करावा लागेल गावदेवी स्पोर्ट्स पूर्ण या संघाला. आणि या सामन्यामध्ये फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही डिपार्टमेंटमध्ये आउटकास्ट करतोय पूर्ण या संघाला मिहिर स्पोर्ट्स भरोडी संघ. आणि इथे